सावित्री, वंदन करते मनोभावे तुम्हाला कोटी कोटी, वंदन करते मनोभावे तुम्हाला कोटी कोटी। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। ज्ञानबंदी साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई। देशातील महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई। पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला। दुसरी माझी ओवी ग तुझ्या ग दर्याला, दुसरी माझी ओवी ग तुझ्या ग दर्याला, दगड गोटे खाऊनी चालवली शाळा, दगड गोटे खाऊनी चालवली शाळा। घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला। तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसवलेल्या विधवेचा तू सांभाळ केला, फसवलेल्या विधवेचा तू सांभाळ केला। अबलानी अनाथांचा माय बाप होऊन, अबलानी अनाथांचा माय बाप होऊन, यशवंत बाळाला दत्तक घेतला, यशवंत बाळाला दत्तक घेतला। चौथी माझी ओवी ग तुझ्या थोर हृदयाला, चौथी माझी ओवी ग तुझ्या थोर हृदयाला, माणुसकीचा झरा तू नित्य ग वाहिला, माणुसकीचा झरा तू नित्य ग वाहिला। ज्योतिबांची सावली नाही तू ग राहिली, ज्योतिबांची सावली नाही तू ग राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळपली, सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळपली। दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला। स्मरण करून मी वसाग घेतला, स्मरण करून मी वसाग घेतला। भगिनींना जागवी संघटित करीन, भगिनींना जागवी संघटित करीन, ज्ञानज्योत मिलाविन तुझे नमन करुणी, ज्ञानज्योत मिलाविने तुझे नमन करुणी। धन्यवाद। आपल्या समोर उभे आहे विद्या, ज्ञान, शिक्षण। आज आपल्या सर्वांना शिक्षणाचे महत्त्व माहिती आहे। सर्वांना जाणीव आहे की शिक्षणाशिवाय आपले आयुष्य निरर्थक आहे। पण त्या काळाचं काय? जवळपास 200 वर्षापूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पाऊल टाकण्याचीही परवानगी नव्हती, अशा या बिकट परिस्थितीत एका सामान्य महिलेने पुढाकार घेतला स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी, स्त्रियांना शिकवण्यासाठी। कारण त्या स्त्रीला माहित होतं का जर स्त्रीला विद्या प्राप्त झाली तर तिचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात स्वतःचे विचार मांडण्याची क्षमताही वाढेल। व्यासपीठावरील माझे मान्यवर, गुरुजन वर्ग आणि सर्व विद्यार्थी, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी आपल्या समोर उभे आहे। मुळात सावित्रीबाईंची यशोगाथा सांगणे म्हणजे प्रथम त्यांना आपण समजणं। सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई शिकल्या, सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई शिकल्या। पण सावित्रीबाई ज्या काळामध्ये शिकल्या, ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, त्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आपल्याला कळेल सावित्रीबाई खऱ्या अर्थानं कोण होत्या। सावित्रीबाईंचा जन्म झाला तेव्हा सावित्रीबाई जन्मल्या, सावित्रीबाई शिकल्या, पण ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या त्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आपल्याला कळेल सावित्रीबाई कोण होत्या। आता त्या काळात ज्या मुली जन्मणं हे पाप समजलं जायचं, ज्या काळात मुली जन्मणं पाप समजलं जायचं, 9-10 वर्षाच्या मुली झाल्या की त्यांचं लग्न लावून दिलं जायचं, 9-10 वर्षाच्या मुली झाल्या की लग्न लावून दिलं जायचं, असा तो भयंकर काळ होता।